तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गावातून निषेध रॅली काढण्यात आली। रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या बंदला अडगाव बुद्रुक येथील व्यापारी वर्गानेही पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती। यावेळी गोपाल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस चौकीचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेळे, अडगाव बुद्रुक। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज अडगाव बंदचं आव्हान आम्ही काल सगळं समस्त व्यावसायिकांनी नागरिकांनी केलं होतं। त्या बंदला सर्वांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आज 100% गाव बंद करून हे आमचं आंदोलन यशस्वी केलं। ज्या आंदोलकांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि सहभागी झाले ते सर्व लघु व्यावसायिक कृषी सेवा केंद्र असतील, सुवर्णकार असतील, छोटे लघु व्यावसायिक असतील, सर्वच जे आपले स्टॉल आहेत ते आपले बांधव सगळे जे आहेत त्यांचे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो। गेल्या 25 दिवसापासून चालवल्या आमरण उपोषणाच्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रोटेस्ट सुरू होतं त्या प्रोटेस्टमध्ये अतिशय अमानुषपणे ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ ही गोष्ट होती। काही लोक त्याच्यातही राजकारण शोधत आहेत, पण जे विद्यार्थी ते काही राजकीय नाहीत, ते कुठल्या पक्षाचे नाहीत। एका मुलीचा दुर्दैवानं आज सकाळी उपचार सुरू असताना 16 वर्षाच्या मुलीचं निधन झालं, तरी क्रूर सरकार त्यांना विद्यार्थ्यांनाही दहशतवादी म्हणून संबोधत आहे। त्याच्यामध्ये काही राजकीय शक्ती आहेत काय करतात त्या सगळ्या या सरकारच्या दडपशाही आणि हुकुमशाहीच्या निषेधार्थ हा मोर्चा आमचा यामध्ये होता। त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही बंद केलं। काल लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला, लघु व्यावसायिक आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आम्ही शेतकऱ्यांना मात्र या बंदमधून वगळलं होतं, कारण सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत आणि उद्या त्याचा भाजीपाला जर खराब झाला तर आणखी अडचणीत येईल। म्हणून भाजीपाला व्यावसायिक आम्ही याच्यामधून वगळले होते, मेडिकल आणि दवाखाने याच्यामधून वगळले होते आणि बाकी सर्व गाव 100% कळकळीत बंद आहे आणि सर्व नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।